राधानगरी तालुक्यात औषध विक्रेत्यांनी विविध मागण्यांसाठी देशव्यापी संपात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। तालुक्यातील 150हून अधिक औषध दुकानदारांनी एक दिवसीय बंद पाळत दुकानांवर कुलूप ठेवले आणि काळ्या फिती लावून शासनाचा निषेध केला। ऑनलाईन औषध विक्रीवर नियंत्रण आणावे, डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषध विक्रीस बंदी घालावी, तसेच पारंपरिक छोट्या औषध विक्रेत्यांच्या व्यवसायाचे संरक्षण करावे या प्रमुख मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आला होता। याबाबत माहिती देताना राधानगरी तालुका मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष संतोष सावंत यांनी सांगितले की शासनाने या मागण्यांकडे तातडीने लक्ष देऊन योग्य ते निर्णय घ्यावा। आणि अखिल भारतीय संघटना केमिस्ट असोसिएशन संघटना यांच्या संयुक्त विद्यमानाने 20 मे 2026 रोजी देशव्यापी संप आज पुकारलेला आहे। त्यानिमित्त आज सगळी कोल्हापूर जिल्ह्यातील जवळजवळ 5,500 फार्मासिस्ट यांनी आज बंदमध्ये सहभाग घेऊन कलेक्टर ऑफिसवर मुख मोर्चा काढण्यासाठी जमा झाले होते आणि त्यानिमित्ताने आज जवळजवळ तालुक्यातील आणि जिल्ह्यातील जवळजवळ 5,500 दुकाने औषध दुकाने बंद ठेवून आमच्या संपाला पूर्णपणे पाठिंबा। औषध दुकाने व्यावसायिक तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील व्यावसायिक आणि अखंड महाराष्ट्रातले व्यावसायिक आणि पूर्ण भारत देशातले असे 12.5 लाख औषध दुकानं आज बंदमध्ये सामील होते आणि सगळ्यांनी ऑनलाईन विरोधात ज्या आमच्या प्रमुख मागण्या होत्या त्याचे निवेदन ज्या त्या ठिकाणी दिलेले आहेत। ऑनलाईन केसेस आम्ही जिंकलेल्या होत्या, ज्या न्यायालयात खटले होते ते आमच्या बाजूने होते, तरी पण ऑनलाईन औषध व्यवसाय चालूच होती। त्याच्याबद्दल हा 1 दिवसाचा संप होता, तो यशस्वीरित्या आम्ही कोल्हापूर जिल्ह्याच्या आमच्या संघटनेच्या गाईडलाईनप्रमाणे पूर्ण केलेला आहे, एवढंच आम्ही सांगतो। साठी राधानगरीहून विजय बकरे। आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर NA प्लॉट्स आणि प्राइम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट।